पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। गुणानेतानतीत्यत्रिं देहि देह समुद्भवान् जन्म मृत्यु जरा दुःखैर्विमुक्तो मृतमश्नुते। 14व्या अध्यायातला हा 20वा श्लोक आहे। जो शरीरधारी जीवात्मा आहे त्याच्या ठिकाणी हे जे काही त्रिगुण होते ते त्रिगुणाचं आता त्याने उल्लंघन केलेलं आहे। म्हणजे त्रिगुणातून तो बाहेर पडला आणि जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण या सगळ्यातून त्याच्या ठिकाणी आता काय आहे, मुक्तत्व प्राप्त होणं म्हणजेच तो मोक्षपदाला प्राप्त झालेला आहे। मोक्षपद त्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे। आता निर्गुण असे आणिक ते तो जाणे अचूक जे ज्ञाने केले टीक तयाची वरी। एकंदरीत काय आहे की गुणाचा खेळ का चालत होता, तर अंतःकरणात त्रिगुण आहेत आणि त्या त्रिगुणाशी अंतःकरणातले ज्ञान म्हणा किंवा बुद्धी म्हणा एक रूप झाली होती। तादात्म्य झालं की मग तो जीवात्माच एक प्रकारे त्यामध्ये आहे अशा तऱ्हेची बुद्धी तयार होते आणि मग सगळा असलेला बाह्य व्यवहार होतो। आता ज्या जीवात्म्याला बुद्धीनं त्रिगुणाच्या संगतीनं जीवपणाला आणलं होतं ते आता या त्रिगुणाच्या बाहेर पडलं, म्हणजे ज्ञानानं बुद्धी शुद्ध झाली। अर्थात त्यात दिसत असलेलं जीवपणाचं प्रतिबिंब नाहीसं झालं। मग त्रिगुणाचा जो काही भाव होता, सत्वाचा म्हणा, रजाचा म्हणा, तमाचा म्हणा, हा तिथं काहीही होईना। अंतःकरण या ज्ञानाला धारण करू लागलं की त्रिगुण तिथं असले नसले काहीच नाही। मग त्रिगुण नाही म्हणून त्याला निर्गुण म्हटलं, गुणच नाहीत हे निर्गुण झालं। निर्गुणत्व का प्राप्त झालं, तर आत्मज्ञान झालं। आत्मा जसा शुद्ध आहे ते कळालं की मग काही नाही। म्हणजे जसा एखादा सोंग घेऊन आलेला आहे त्याने जसा हा बहुरूपी असतो का नाही, त्या बहुरूप्याने काय केलं, अंगावर पोलिसाचा ड्रेस घातला आणि लागला बाहेर रस्त्याने जायला। ते शाळेत चाललेल्या मुलाने काय केलं, त्याला पाहिलं की ते भिवून घरात रडत आलं की पोलीस आलेत, मला नाही, मला भीती वाटते। आईने पाहिलं तो बहुरूपी होता। आता या मुलाची भीती काढायची म्हणून त्याने विचारलं त्या बहुरूप्याला आईनं की किती मिळतं तुला, तुम्ही गावातलेच आहेत? ते म्हणले एक गल्ली फिरतो, मिळतं काहीतरी, म्हणजे एवढं मीच देते आज। म्हटलं ठीक आहे, फिरायचंच बंद। मग तो घरी गेला की हिने मुलाला धरलं आणि त्याच्या घरापर्यंत गेली की त्यांनी त्या अंगावरचे कपडे सगळे काढले आणि नेहमीसारखं आपलं धोतर शर्ट घालून तो आपला थांबला। मग त्याने त्या मुलाने त्याच्याकडे पाहिलं, म्हणला ह्यांचा मुलगा तर माझ्याच वर्गात आहे। आता काय झालं की दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हे त्याच गल्लीत दुसऱ्या एका असेच दिसले, तरी त्याच्या लक्षात आलं की हे आहेत खरं, पण हे आपल्या वर्गातला जो काही आहे ना हरी, हरीचे वडील आहेत। म्हणजे आता पुन्हा दिसले जरी अंगावरचा ड्रेस तरी त्याला भीती राहिली का? तसं हे त्रिगुण एकदा ज्ञानानं नाहीसे झाले की निर्गुण झालं आणि त्या निर्गुणाची स्थिती प्राप्त झाली की मग मात्र हा जो काही ज्ञानवान झालेला त्या ज्ञानाच्या संगतीनं आपलं वर्तन करतो। किंबहुना पंडुसुता ऐसा तो माझी सत्ता पावे जैसी सरिता सिंधुत्वगा। आता या सगळ्या गोष्टी करता आपल्याला सुद्धा अगोदर शास्त्राने काही मांडण्या केल्यात
की मुळातच आहे ती परमात्म्याचीच सत्ता आहे, पारमार्थिक सत्ता आहे. पण पारमार्थिक सत्तेवरच व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभासिक सत्ता उभा राहते. पण ज्याच्या ठिकाणी पारमार्थिक सत्तेचाच उदय झाला आहे त्याला त्या व्यवहाराची व्यावहारिक सत्ता जरी तेवढ्यापुरती आली तरी त्याचं काही वाटत नाही, कारण तो या परमार्थाच्या म्हणजेच परमात्म्याच्या सत्तेला जागा झालेला आहे. जसं एकदा काय असलेली नदी आणि समुद्राला जाऊन मिळली म्हणजे तिचं त्या पाण्याबरोबर तिथलं वाहनं थांबलं, कारण पाणी समुद्राशी एकरूप झालं. नळिकेवरुनी उठिला जैसा शुकशाखे बैसला, तैसा मूळ अहंते वेढिला तो म्हणून या. आता हे जे काही आहे, नळिकेवरुनी उठिला जैसा शुकशाखे बैसला, हे मागं उदाहरण घेतलेलं आहे माऊलीने, 6व्या अध्यायात हे उदाहरण आहे. जैसा का शुकाचे नि अंग भारे, नलिका भोविन्नली एरी मोहरे, तेने उडावे परी न पुरे मनशंका. मनाची शंका अशी धारण झाली की ज्या पद्धतीनं त्या पोपटाला पकडण्याची युक्ती केली होती, फांदीची साल काढून त्याच्यामध्ये पोकळ नळी गुंतवली होती आणि त्याच्यावर बसलेला पोपट पुढचं खाद्य खायला पुढं झुकला की ती नळी फिरली आणि तो उलटा झाला. पण त्याला असं झालं की आपण बांधलो, ही शंका न पुरे मनशंका, म्हणजे त्याच्या मनातली ही शंका आता पूर्ण होईनाच, ती शंकेतच बसला. त्या उदाहरणाला आत्ता घेतलं. आता त्याची शंकाच राहिली नाही, त्याने दिले पाय सोडून उलट्याचा सुलटा झाला आणि गेला. म्हणून म्हणजे काय आहे, नळिकेवरून उठिला, त्याच्यावर होता, उलटा होता, पण आता तो त्याच्यावर निघाला. जैसा का शुकशाखे बैसला, तिथून उठला आणि दुसऱ्या फांदीवर जाऊन बसला. आणि पूर्ण लक्षात ठेवलं की इथं परत कधी बसायचं नाही. हे जे काय आहे आपल्याला पकडण्याचा सापळा आहे. मग त्याला उदाहरण दिलं की तैसा मूळ अहंते वेडीला तो म्हणून या. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या ठिकाणी मी 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 हे जे स्फुरण आहे हे मूळ अहंत आहे. एरवी सर्वांच्या हृदये देशी, मी अमुका आहे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. बुद्धीच्या ठिकाणी मीपणा अखंड स्फुरण पावतो, पण त्या मूळ अहंतेवर आम्ही देहाची अहंता बसवतो आणि मग अनेक प्रकार आमचे पुढं चालू होतात. हे सगळे पुढचे जे अहंकारावर बसलेले आवरण आहेत ते सगळी गेली. मूळ अहंता म्हणजे जे भगवंताचं मी नावाचं जे स्फुरण आहे, मी म्हणजे तिथं अहम अहम असं बाहेर येत नाही, पण स्फुरण आहे ते. आणि त्या स्फुरणाच्या ठिकाणी एकदा जाऊन बसला की संपलं. हे काय आहे की गुंतलेला मनात शंका धारण करणारा पोपट जसा नळीवरून उठून दुसऱ्या फांदीवर बसतो, तसं याच्या ठिकाणी ही दुसरी अहंता आता निघून गेली आणि मूळची जी आहे ती परमात्म्याची स्फुरद रूपता राहिलेली आहे. अगा अज्ञानाची निदा, जो घोरत होता बदबदा, तो स्वस्वरूपी प्रबुद्धा चैला की. आता जसं मागे एक अज्ञानाचं व्याख्याच दिली होती याच अध्यायामध्ये, आणखीन काय आहे ही एक व्याख्या आली. काय आहे की उदाहरण असं दिलं की एकदा का आपल्या ठिकाणी अज्ञान आलं. कशाचं अज्ञान आहे? आपल्या स्वस्वरूपाचं अज्ञान आलं. अज्ञान आलं म्हणजे अगदी झोपीसारखं आपण गप्प बसलो असं नाही. अज्ञानानं विपरीत भाव सुरू झाले आणि मग तेच अज्ञान आम्हाला परमात्म्याला सोडून देऊन, मूळ वस्तूला सोडून देऊन इतर ठिकाणी बघू लागलं. हे जे होतं ते अज्ञानाचं कार्य आणि त्याचं आहे. तेव्हा आता इथं उदाहरण झालं की अज्ञानरूपी झोपीमध्ये जो घोरत होता बदबदा, बदबदा हे विशेषण आहे. कसं घोरत होता? तर मोठमोठ्यानं. बदबदा शब्दाला काय धरायचं? मोठमोठ्यानं घोरत होता. काही माणसं अशी घोरतात की ह्या घरात घोरत असलं तर शेजारच्या घरात ऐकायला जातं किंवा रस्त्याने चालणाऱ्या माणसालासुद्धा ऐकायला जातं. आता इथलं बदबदा घोरणं कोणतं आहे? तर मी देही, हा माझा संसार, हे सगळं मी कमवलं, हे त्याचं घोरणं आहे. आपण अज्ञानाच्या झोपेमध्ये घोरतोच ना. मग कुणाच्या पुढं बोलायला बसलो की मी असा आहे, मी तसा आहे, मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, म्हणजे स्वतःची जी काही कर्तबगारी
तेच सांगत असतो हे एक प्रकारचं घोरणे. आणि या घोरण्यातून कोण बाजूला होतो? जो स्वस्वरूपी, म्हणजे ज्याला आपल्या स्वरूपाचं भान होतं, तो त्या ठिकाणी काय आहे झाला, आता जागा झाला. जसं झोपीतनं जागा झालेला मनुष्य जागा झाला की त्याचं झोपणं घोरणं थांबलं. आता जागा झाल्यावर कसा घोरल? तो जागा झाला आहे. तसा हा स्वस्वरूपी प्रबुद्धा, म्हणजे ह्या सामान्य नाही, त्या बुद्धीच्या ठिकाणी स्वस्वरूपाचं पूर्ण भान आहे किंवा बोध आहे आणि तिथं जागा झाला. मग मात्र अज्ञानाची झोप निघून गेली. असा जो काही आहे परिवर्तनाचा भाग हे मुख्य आहे. अज्ञानातून आपण ज्ञानावर जागे झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने जागे झालो असं नाही. एक तुकोबारायाचा अभंग आहे की सावध झालो सावध झालो हरीचे आलो जागरणा. आता मी ह्या असलेल्या झोपीतनं सावध झालो आहे. आणि त्याच्यात तिसरं चरण आहे त्याच अभंगात शेवटी की पळोनिया गेली झोप होते पाप आडते. अज्ञानरूपी झोप म्हणजे पापच आहे. परमात्म्यापासून दूर जाणं, परमात्म्याच्या विन्मुख होणं हेच पाप आहे. फार मोठ्या हत्या आणि हिंसा केला म्हणजे पाप आहे हे आम्हाला शास्त्र सांगतंच. पण सगळ्यात मुळात आपण परमात्म्याला विसरलो हे सुद्धा पापच आहे. आता त्याच्याकरता हा त्यातनं जागा झालेला आहे. पै बुद्धिभेदाचा आरिसा तया हा तो निपडिला विरेशा मनोनी प्रतिमुखा भासा मुकला तो. आता त्याच्यात दुसरं भाग आहे की जसा भेदरूपी बुद्धी जी आहे ती काय करत होती, ती बुद्धी मीपणा जागा केला की तूपणा जागा होत होता, मीपणा जागा झाला की माझेपणा जागा होता. हाच भेद आहे. मग मी कोण आहे तर मी देहवान, माझं कोण आहे तर त्या देहानं गोळा केलेला संसार. हा जो काही भेद होता तो त्या बुद्धीतला संपला. म्हणजे ती भेदाची बुद्धी आता नाहीच. जसा आरसा घेतला की आरशात आपलं मुख आपल्याला समोर दिसतं, म्हणजे आपलं बिंबन त्यातलं प्रतिबिंब असे दोन झाले. आपल्याला ह्यातलं काय ज्ञान असतं की हे जे समोरचं आहे हे आपलंच मुख आहे. त्यामुळं त्यात बघून आपण गंध नीट लावतो किंवा नीट असेल वाकडं लागले तर दुरुस्त करतो. कारण आरशातल्या कपाळाला नाही, आपल्या कपाळाला. कारण हे ज्ञान आहे आपल्याला. एक उदाहरण सांगतात की असंच एकाला भ्रम झाला. का भ्रम झाला? आरसा घेतला त्यांनी पाहायला, पण ते होता मध्ये फुटलेला. आणि त्यानं तोंड पाहिलं की ते तोंडच मध्ये चिरलेलं दिसलं. आणि ते मोठमोठ्यानं लागला ना वरडायला, माझं तोंड फुटलं, माझं तोंड फुटलं, माझं तोंड फुटलं. मग दुसरे लागले असं काय झालं बाबा? मग तो एकजण म्हणला बघू काय. मग त्याचजवळचा आरसा घेतला, हाय त्याच्यासारखा, तोही लागला, माझं फुटलं रे. आता जेव्हा त्याला सांगावं लागलं की तोंड फुटलं नाही, आरसा फुटकाय, ह्याला कार्याध्यास म्हणतात. हे त्याच्या ठिकाणी आरसा फुटका हे जेव्हा कळल तेव्हा मात्र त्याचं हे रडणं जाईल. म्हणजेच आपल्या पुढं असलेला भास हा आपल्या बिंबाचाच भाग आहे, पण बिंब लक्षात घेतलं पाहिजे असं जेव्हा कळतं त्या बुद्धीची शुद्धता आहे. म्हणून भेदबुद्धी, भेदानं धारण झालेली बुद्धिरूपी आरसा पडला हातातनं फुटला की प्रतिबिंबच नाही. आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आहे. आरसा समोर नसेल तर प्रतिबिंब नाही. देह अभिमानाचा वारा आता वाजो ठेला वीरा तई ऐक्यवीची सागरा जीवेश आहे. एकंदरीत आपलं संपूर्ण जीवन जसं जसं आपल्याला कळायला लागलं तेव्हापासून मी देही या अभिमानानं होतं. आपल्यालाच काय, आपल्या नाव घेऊन जरी कोणी नावं ठेवलं तर आपल्याला राग येत होता. आपल्याला सावलीला जरी कोणी काय म्हणालं तरी राग यायचा. इतका आपल्याला देहाचा अभिमान होता. आता तो जो काही आपल्या ठिकाणी अभिमान होता तो संपला. कारण अज्ञान संपलं. देह म्हणजे केवळ वरची खोळ आहे हे लक्षात आलं आणि आत्मभान झालं, आत्मज्ञान झालं. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या की मी देही म्हणणारा वारा त्याचा थांबला. मग वारा थांबल्यावर समुद्रावर लाटा कुठे येतात? समुद्रात लाटा येतात ते वाऱ्यामुळं. वारा थांबला की समुद्रावरच्या लाटा थांबतात. मग इथंही तसंच झालं. एकदा का
ज्ञान झालं की जीव नावाची लाट थांबली. आता जीवपणाची लाट तिथं नाही. म्हणोनी मदभावेसी प्राप्ती पाविजे तेने सरसी वर्षांती आकाशी घनजात जेवी. एकंदरीत ज्याच्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली त्याने ज्ञान आपलं दृढ अपरोक्षतेपर्यंत नेलं. म्हणजे मी आत्मा आहे याची जाणीव नुसती आपल्याला रोज ग्रंथ ऐकल्यावर सुद्धा होते, ते अनुमानच आहे. पण अनुभवाला आलं आणि नुसतं तात्पुरतं नाही, कायमचं अनुभवाला आलं तर मग मात्र मदभावेसी, आता त्याचा माझाच भाव त्याच्या ठिकाणी उभा राहील आणि त्यामुळं त्याच्या ठिकाणी आता हे वरचे जे गुणाचे खेळ होते ते होणार नाही. मग जसं पावसाळा संपला म्हणजे ढग निघून जातात आणि निरभ्र आकाश होतं, तसं हे गुण बाजूला सरून त्याचं अंतःकरण आहे ते शुद्ध होईल. तेवी मी होवोनी निरुता मग देहीची ये असता नागवे देह संभूता गुणाशितो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये महत्त्व कुठं झालं की त्याच्या ठिकाणी खरा मी कोण आहे हे कळालं. मी कोण आहे तर हा मी परमात्म्याचं एक आहे, माझ्या ठिकाणी आत्मा आलेला आहे, त्या आत्माच आहे आणि त्याच देह नावाच्या उपाधीत असलेला हा एक भाग आहे. त्याच्या ठिकाणी ते जे काही असलेलं आत्मतत्व आहे त्याची जागृती झाली की मग मात्र मग हे जे काही आहे देहाचं व्यवहाराला जरी बाहेर आला, व्यवहाराप्रमाणे त्याचे जरी काही कर्म होऊ लागले, त्यात गुणाचा भाव जरी जागा झाला तरी त्याच्या ठिकाणी जे आहे ते परिपक्व आहे. जसं एखादा साधू आहे आणि आपला गृहस्थ आश्रमीच आहे, पण तो गेला बाजारात भाजी घ्यायला गेला, भाजीची पेंडी उचलली, त्या भाजी विक्रेत्याने सांगितलं आहे ही पेंडी घ्या 10 रुपयाला. म्हणले अहो तसं कशाला करता, 5 रुपयाला द्या की. बरं म्हणले घ्या. म्हणजे आता हा साधू आहे, साधूसुद्धा त्या ठिकाणी 10 रुपयाची पेंडी महाग आहे आणि 5 रुपयाला द्या म्हणतो आणि त्याला त्याच्याशी हे करून काय आहे घेतली. मग ह्याच्याजवळ गुण नाहीत का? म्हणले आहेत, हे व्यवहाराचे. आता घरी आला की आपलं साधुत्वच आहे. याचा अर्थ गुणाचा भाव राहिलाच नाही, गुणाचा व्यवहार झाला. व्यवहार जरी झाला असला तरी आपणच पहा की असं पाहिलं तर आपल्याला सगळं काही दिसतं, जसं आहे तसं दिसतं. पण आपण रंगीत चष्मा घातला मग आपल्याला पुढची वस्तू रंगीत दिसल, पण ती रंगीत आहे असं ठरवतो काय? चष्म्यामुळं तशी दिसते. हे आपल्याला जसं ज्ञान आहे तसं त्या गुणाचा तेवढ्या व्यवहाराचं त्यांना ज्ञान असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी पुन्हा देह जरी असेल त्याचा व्यवहार होत असेल तर गुणाचा भाव, गुणाचं आवरण, गुणाचा प्रादुर्भाव तिथं होत नाही. जैसा भिंगाचेनी घरे दीपू प्रकाशू नावरे, भिंगाचेनी घरे दीप प्रकाशू नावरे का न विजेची सागरे वडवानळू. आता त्याला उदाहरण दिलं. घर आहे आणि घरात दिवा लावला की भिंतीमुळं घरापुरतं उजेड पडतो, भिंतीच्या पलीकडे कसा जाईल. पण इथे उदाहरण आता वेगळं घेतलं आहे. माऊलीने असं सांगितलं दिवा लावला आहे पण घराच्या भिंती काचेच्या आहेत, त्या आपल्यासारख्या दगड किंवा वीट आणि ह्याचे नाहीत. त्यामुळं त्या दिव्याचा प्रकाश काचेतनं पलीकडे जाऊ लागला. त्या प्रकाशाला आवर कशाचा आहे? हे जे काय आहे ते पारदर्शक आहे काच. त्यामुळं जसा पलीकडं प्रकाश जाऊ लागतो तसा दुसरं उदाहरण त्याला दिलं की पाण्यातच असलेला अग्नी असतो, कुठं समुद्रात, त्याला वडवानळ म्हणतात. एवढ्या पाण्यात असून किती समुद्राचं पाणी पण तो विझत नाही. तसं आता बाह्य व्यवहार झाले तरी ह्याचं जे आत्मज्ञान आहे ते संपत नाही. म्हणजेच आत्मज्ञानाचा प्रकाश त्याच्या बाह्य व्यवहाराकडे जरी आला असला तरी ते व्यवहाराचं अंग होईल. पण जसं दिव्याचा प्रकाश काचेतून बाहेर पडतो तसं आत्मज्ञान व्यवहारापर्यंत गेलं ते व्यवहाराच्या सत्तेपुरतं दाखवलं की पुन्हा पारमार्थिक सत्तेत आहे. तैसा आला गेला गुणाचा बोधून मैळे तयाचा तो देही जैसा व्योमीचा चंद्रजळी. आता त्याला आत्ता जे आपण
जे सिद्ध करतो ती गोष्ट इथं आली. तैसा म्हणजे जरी हा साधू कोण ज्याच्या ठिकाणी आता त्रिगुण नाहीत, तो निर्गुण अवस्थेत किंवा गुणातीत आहे, त्याच्या ठिकाणी आला गेला गुणाचा, म्हणजे गुणाचे जरी काही तिथं दिसले, जसं आई असते आणि पोरगं काही ऐकत नसलं लहान, म्हणजे आता मारते तुला म्हणून हात उगारते, आणि चांगलं अगदी काय आहे की जोरात मारणार असं दाखवते, थोड्या वेळ ते आपलं पोरगं डोळे झाकून घेतं आणि घाबरतं, हे मारत नाही. पण तेवढा तिने आवेश आणला की नाही, आता तुला मारतेच म्हणून आवेश आणला, तसा हा गुणाचा आवेश आणतात, तेवढ्यापुरतं त्यात होतं. आणि आला गेला म्हणजे हे गुण येतील जातील, पण बोधू न मिळे तयाचा, मी कोण आहे हा बोध जाईल का? मी कोण आहे हा बोध त्याचा मळत नाही, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं काय आहे आवरण येत नाही. तो स्वतःच्या ठिकाणी मी कोण आहे ह्याचं पूर्ण असलेलं आपल्या बोधाची, त्याला जागृती म्हणा किंवा त्याच्या बोधाचं ज्ञान म्हणा, त्याच्याजवळ पक्क आहे. आणि त्यामुळं बाह्य काही होऊ द्या, असं आहे की साधू जरी असले तरी देह आहे तोपर्यंत कार्य आहे, आणि कार्य आहे म्हणलं की त्रिगुण आले, अज्ञानाचा संपर्क आला. पण हे जरी झालं तरी काय आहे की त्याच्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा तिथं त्याच्या अंतःकरणात या संपूर्ण गोष्टीचा मळ लागत नाही. तो देही जैसा व्योमेचा चंद्र जळी, त्याला उदाहरण दिलं. आता त्याच्या ठिकाणी देह आहे, व्यवहार आहे, पण कसा आहे तर जसं आकाशात असलेला चंद्र खाली असलेल्या पाण्यात प्रतिबिंबित झाला, पण ओला झाला का तो आकाशातच आहे, फक्त त्याचं प्रतिबिंब आहे. तसं ह्याचा व्यवहार आला आणि गुण जरी दाखवले तरी याच्या ठिकाणी परिणाम काही नाही. तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी, देही नाचविती बागडी, तो पाहोही न धाडी अहंते ते. एकंदरीत ह्या गुणाची जी आहे ती वाटचाल असते, प्रत्येक गुण प्रत्येक अंतःकरणात आहेच. तिन्ही तर आहेत, पण कोणता ना कोणता गुण त्या ठिकाणी प्रबल होतो. सत्वगुणीचा मनुष्य असला तरी कदाचित एखाद्या दिवस रजगुणाचं काहीतरी निर्माण होतं, तमगुणाचं काहीतरी निर्माण होतं, पण त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचा एखादा व्यवहारही होऊन जातो, पण थोड्या वेळानंतर हे सावध होतात. उदाहरण आपल्याला माहिती की माऊली ज्ञानोबा बाहेर भिक्षेला गेले आणि कोणीतरी कुठंतरी बोललं खूप, भिक्षा तर वाढली नाही पण उगीच बोललं. आता नेहमीच होते, पण या दिवशी का कोणास ठाऊक बोलल्यावर काय झालं, फारच काय वाईट वाटलं. आले माघारी, ती झोळी दिली टाकून, आणि जे राहुटी त्यांची त्या कोपीत बसले दार लावून घेतलं. दार म्हणजे काय, असं बनवलेली एक ती ताटी. हे मुक्ताबाईने ओळखलं की ज्ञानोबारायाच्या ठिकाणी बदल झाला आहे, आणि मग तिने काय केलं की हे सगळं जे तुमच्यावर व्हायला नको म्हणून ताटी उघडा ज्ञानेश्वर आहे त्यातले अभंग आले. त्याच्यामध्ये मग तुझं साधुत्व कसं आहे, लोक कसे असतात, काय करावं लागतं, हे अशा तऱ्हेचे उपदेश कुणी केले, मुक्ताबाईंनी केले, माऊलींना केले. का तर तेवढ्या क्षणात का होईना अंतःकरणात यातल्या एखाद्या गुणाने ग्रासलं होतं. म्हणजे त्याच्याकरता आता दिलं की तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी, म्हणजे आपल्या प्रौढीनं कुठंतरी काहीतरी करायचा प्रयत्न करतात आणि त्या देहाला तसं नाचवतात. देही नाचविती बागडी, बागडं म्हणजे कसं इकडं तिकडं एक पायवर एक खाली असं जे नाचायचं असतं तशा प्रकारे. पण आता काय, तो पाहोही न धाडी अहंते ते, पण त्यांच्या ठिकाणी लगेच सावधपणा येतो आणि त्या सावधपणातून देहरूपी अहंकार, गुणाचा अहंकार ते घेत नाहीत, मग आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी सावध होतात. हा ठायेवरी नेहटोनी ठेला अंतरी, आता काय वर्ते शरीरी काही नेणे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या ठिकाणी आपली स्वस्वरूपाची जागृती झाली, अनुभव जरी आला तरी त्या ठिकाणी आपण पक्क राहावं लागतं. म्हणजेच प्रसंग आला काय, काही जरी झालं
तरी त्याच्या ठिकाणी जे काही निश्चलता आहे ती राहिली पाहिजे. काय आहे, खेळ असतो डोंबारी, त्याच्यावर एक मुलगी तारेवर येते आणि आपला तोल सावरत, मोठा बांबू हातात घेऊन तोल सावरत त्याच्यावर फिरते. मग मध्येच काय करणार, एखादी परात घेणार, ते परात त्याच्यावर ठेवणार, त्याच्यावर उभा राहणार आणि सगळे लोक टाळ्या वाजून वाहवा वाहवा म्हणत असतात. पण यांच्याकडे लक्ष गेलं तर तोल जाईल ना. म्हणजे एवढ्या तारेवर उभा राहून सुद्धा आजूबाजूला काही जरी होत असेल तरी आपला जो काही तोल आहे तो सांभाळण्याकरता ती एकाग्र असते. तिच्या एकाग्रतेमध्ये काही बदल होत नाही. तसे ते आपल्या शरीरात परमात्म्याशी एकाग्र असतात. शरीर वर्ते, ते वर्तत दिसिते देही, परी देही ना माझे ठाई, असं त्यांची जी काही आहे स्थिती ते परिपूर्ण झालेली असते. सांडोनी अंगीची खोळी, सरपरी घाली या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. आता काय आहे, काही उदाहरणं थोडी आपल्या पुढतं असतात, लक्षात घेण्याकरता आहेत. कारण सापानं कातण टाकून दिली म्हणजे तो पुन्हा बघत नाही कुठं पडली का, कोणी नेल का काय, तो आपला बिळात निघून गेला. हे झालं म्हणजे जसं सर्प पुन्हा कातणीकडं पाहत नाही तसा ज्ञानी पुन्हा शरीराकडं पाहत नाही, असं उदाहरण दिलं आहे खरं. पण शरीर आहे तोपर्यंत त्याचे भूक तहान हे धर्म आहेतच की. एवढंच आहे की आपण कसं भूक लागली की वाढा वाढा वाढा, थोडासुद्धा उशीर चालत नाही, ते थोडंफार थांबतात. एखाद्या दिवशी उपवासच करायचा म्हणलं तर काही खात नाहीत, पाणी प्यायचं नाही म्हणलं तर पाणीसुद्धा पित नाहीत. म्हणजे निश्चय त्यांचा पक्का असतो. तसं हे निश्चयाचे पक्के आहेत. शरीरच सोडून दिलं सापाच्या कातणीसारखं नाही, तर निश्चय पक्का आहे. त्यामुळं निश्चयानं शरीराचा कोणताही भाव मीपणाचा यांच्या ठिकाणी येत नाही, कारण तो निश्चय पक्का आहे. मग बाह्य काही हो, कोणताही व्यवहार हो, मग जसे हे रस्त्याने चालले तर मनुष्याने त्यांचं नाव घेऊन हाक मारलं ते ओ म्हणतातच, ओ म्हणत नाहीत असं नाही. पण त्या शरीराच्या ठिकाणी मीपणानं धारणा नाही. का सौरभ्य जीर्णू जैसा, अमोदू मिळवणी जाय आकाशा, माघारा कमळ कोशा न एचितो. आणखीन तसंच एक उदाहरण दिलं की जसं कमळातून एकदा सुगंध बाहेर पडला आणि तो सगळीकडे असा दरवळत 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 निघाला. मग आकाशात फिरत चालला, सगळीकडं पसरत चालला, कमळाच्या फुलापासून आता दूर 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 निघाला आहे. पण किती दूर गेला म्हणून काय माघारी पुन्हा कमळाच्या फुलात येणार आहे का? तो परत येणार नाही. तो आता जो काही जसा आहे तसा निघून गेला की निघून गेला. पै स्वरूप समरसे, तायाही गा झाले तैसे, तेत किम धर्म हे कैसे नेणी देह. तेव्हा आता त्याच्या ठिकाणी स्वरूपाशी समरस झाले की मग मात्र या देहाचे काय धर्म आहेत ते जागे राहत नाहीत. हे मात्र विदेही पुरुषाचं लक्षण आलं. विदेही पुरुष आता त्याच्या ठिकाणी अंगावर कपडे आहेत का, भूक लागली का, काही नाही. कारण का आता देहाचा धर्म त्याच्या ठिकाणी उभा राहत नाही. अगोदर जे आपण पाहिलं ते जीवनमुक्ताची लक्षणं पाहिली. आता विदेहाचं सांगितलं की त्यांच्या ठिकाणी देहाचा भावच नाही. मग ते जिथं पडतील तिथं पडतील, ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, काही नाही. झालं घरात असो नाही तर बाहेर असो, कोणी त्यांना काही असं तसं बोलो नाही तर कोणी स्तुती करो, काही नाही. हे एक स्थिती आहे. त्या स्थितीपर्यंत जो जाणारा असतो तो सुद्धा निर्गुणीच असतो, तो सुद्धा गुणातीतच असतो. त्याचीसुद्धा ही जी काय आहे की देह असूनसुद्धा देहाचा कोणताही धर्म त्याच्या ठिकाणी नाही. मग त्याचा जो देह आहे तो आहे म्हणायला आहे, त्याचा आणि त्या देहाचा काही संबंध नाही. म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे साही गुण, ते देहीच ठेले कारण नाही तया. आता जसं आपल्या ठिकाणी षड्विकार म्हणजे पहिल्यांदा गर्भाचं असणं, पुन्हा जन्माला येणं, पुन्हा त्याची वाढ होणं, मग प्रौढत्वाला येणं आणि पुन्हा म्हातारपणाकडं जाणं आणि संपणं,
असे षड्विकार आहेत, अस्ति जायते या प्रकारचे. हे सगळे जे विकार आहेत ते कोणाला धरून आहेत? देहाला धरून आहेत, त्या आत्म्याला कुठं धरून आहेत? जन्माला येतो ते आला कशाने आपण पाहतो? आता आपण जन्मतारीख मांडतो, ते काय आत्म्याच्या प्रवेश करण्याची नाही, बाळ जन्माला येण्याची. ज्यावेळी ते जन्माला आलं त्यावेळेस आईच्या पोटातून बाहेर आले की जन्मवेळ त्याची मांडली गेली आणि मग तारीख मांडली गेली. तिथून मग सारखे त्याचे काय आहे वर्ष सगळी गणना होऊ लागली. पण देहाला धरून इथं मात्र त्याच्या ठिकाणी हे साही गुण त्याचे भाव उरले नाहीत. मग आता काय असेल ते असेल. आता जर त्याचं आलं असलं म्हातारपण आणि तिथून आता त्याला मरण येण्याची सगळी लक्षणं दिसत असली, काही आता जे काय शरीराचा स्थूलपणा झाला, ऐकायला येत नाही, दिसत नाही, काही स्मरणात राहत नाही, खाल्लं का न खाल्लं हेही कळेना, तेव्हा तो साधू आता आपलं मरण जवळ आलं समजतो आणि त्या मरणाचं किंचितसुद्धा भय ठेवत नाही, काही नाही. जसं 3 साधू होते संन्यासी, त्या संन्याशाने काय केलं की जे जायचं भिक्षेला त्यातल्या एकाला सांगितलं आता माझी आज आणू नको, आज माझं संपलं. आता हे गेला दुसऱ्यापुरती आणली, म्हणजे 2 जणांपुरती आणली, पण तेवढ्यात ह्याने देह सोडला ना. मग त्या दोघांनी मिळून खड्डा खोदला, त्याला त्याच्यात टाकलं, त्याचं काय आहे की झाकून टाकलं. काही दिवसानं त्याच्याबरोबर 2 होते, त्यातला एक म्हणला तुझ्यापुरती आण, आज माझं संपलं. आता त्याला काय आहे, त्याला ह्या एकट्याने आला, पुन्हा खड्डा खोदला, त्याला त्यात घातलं, त्याला दफन केलं. शेवटी एकटाच राहिला ना. पण ह्याला कळलं आज आपलं संपायला लागलं, मग त्यांनीच त्याच्या हाताने खड्डा खोदून ठेवला आणि कुठं भिक्षेला गेलं नाही, आपलं पडलं त्यात जाऊन. म्हटलं कुणी टाकेल माती, त्यात काय एवढं. याचाच अर्थ त्या संन्याशाला आपलं मरण आहे हे जरी कळलं असलं तरी भय उरलं नाही. घटाचिया खापरिया घटभंगी फेडिलिया महदाकाश आपैसया झालेचे असे. आता मरणाची व्याख्या काय आहे की देह सुटला की झालं, संपलं त्याचं. आपण काय आहे, देहातनं त्याचा प्राण निघून गेला की हा मरण पावला म्हणतो. तसं त्याने उदाहरण दिलं की घट आहे तोपर्यंत घटाकाश आहे, घट फुटला की आकाश, त्या आकाशात मिसळायला काही नाही. तसं देह सुटला की आत्मा परमात्म्याच्या ठिकाणी मिसळून जातो. तैसी देह बुद्धी जाये जई आपण पाठ होये तई आन काही आहे ते वाचुनी. आता वर जे आपण पाहिले की नाही, मग अज्ञानाच्या निधा, तसे ही सुद्धा ओवी महत्त्वाची की जेव्हापर्यंत आपल्याला देहबुद्धी आहे तोपर्यंत आपल्याला परमात्म्याचा आठव होणार नाही. देहबुद्धी संपली की जई आपण पाठ होये, लगेचच मी कोण आहे, देह मी म्हणतो तोपर्यंतच आहे. वास्तविक पाहता झोपेत कुठं म्हणतो आपण मी, तेव्हा म्हणायला पाहिजे ना मी आत्मा आहे, पण तेव्हा अज्ञानाचं आवरण असतं. पण जेव्हा झोपेतनं जागा झाला की पुन्हा अज्ञान आवरणाने व्यवहार करतो. इथं मात्र जो जागा झाला आहे तो पूर्ण ज्ञानावर झाला आहे, त्यामुळं त्याला आता आपल्या असलेल्या स्वस्वरूपाचं म्हणजेच आपल्या आत्म्याचं पूर्ण ज्ञान झालं आहे, पूर्ण आठव त्याच्या ठिकाणी आहे. येणे थोर बोधले पणे तयासी गा देह आसने म्हणून तो मी म्हणे गुणातीत. आता हा बोध त्याच्याजवळ आहे की मी कोण आहे त्याचा. त्यामुळं त्याचा देह जरी असला आणि तो इकडं तिकडं फिरत असला, काही करत असला, तरी मी त्याला म्हणतो की तो गुणातीत आहे. भगवंतानी काय केलं, आपला अभिप्राय दिला की या साधूला मी काय म्हणत असतो, तर हा गुणातीत आहे. यया देवाची या बोला पार्थू आती सुखावला मेघे संभोखिला मोरू जैसा. आता त्याच्यात काय आहे की कसा असतो निर्गुणी मनुष्य कसा किंवा गुणातीत कसा, हे ऐकल्यावर अर्जुनाला आनंद झाला. त्याचं उदाहरण काय दिलं की जसं गर्जना झाली की मोर वरडायला लागतात, त्यांना वाटतं आला आता, कारण त्यांना तो जो काळ आहे तो ऋतुकाळ आहे त्यांचा, त्यामुळं ते नाचायला लागतात, ते पण मोठ्याने केकावली करतात. हे सगळं जसं मोर
पावसाला पाहिला किंवा पावसाच्या आभाळ पाहिले की आनंदित होतो, तसं भगवंताचं बोलणं ऐकल्यावर अर्जुनसुद्धा आनंदित झालेला आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.